नमस्कार मित्रांनो, उदयगिरी क्लासेसच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम पाहत आहोत। तर त्यामध्ये आपण अर्थशास्त्र पाहिलं आहे, भूगोल हा विषय, भूगोल व पर्यावरण हा विषय पाहिलेला आहे। त्यानंतर राज्यशास्त्राचा अभ्यास आपण केलेला आहे आणि इतिहासाचा सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने सिलेबस पाहिलेला आहे। तर त्यानंतर आपल्याला सामान्य विज्ञान या विषयाशी संबंधित आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये कुठल्या टॉपिकवर जास्त प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत किंवा कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत त्यांचा अभ्यास किंवा ते सिलेबस आपल्याला इथे पाहायचा आहे। तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला जर अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। इथे बघा, विज्ञानामध्ये टोटल 20 किंवा 25 प्रश्न विचारले जातात, म्हणजेच किती 40 ते 50 मार्क हे आपल्याला विज्ञान विषयात, आणि हा विषय मेरिट डिसाइड करू शकतो। त्यामुळे या विषयाचा आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे। तर त्यात कुठले कुठले टॉपिक येतात ते आपण इथे बघू। तर इथे बघा, सामान्य विज्ञानचे आपल्याला बघायचे आहे। तर त्यामध्ये कुठले कुठले उपघटक आहेत किंवा सब टॉपिक आहेत। तर त्यामध्ये आरोग्यशास्त्र असेल, मानवी शरीररचनाशास्त्र, त्यानंतर वनस्पती व प्राणीशास्त्र, हे 3 बायोलॉजीचे विषय आहेत। आरोग्यशास्त्र, मानवी शरीररचना आणि वनस्पती व प्राणीशास्त्र। त्यानंतर येतो रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र। या 5 टॉपिकच्या आधारे आपल्याला पूर्व परीक्षेला किंवा विज्ञानामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात। तर त्यामध्ये आरोग्यशास्त्रात कुठले उपटॉपिक आहेत किंवा मानवी शरीररचनाशास्त्र, वनस्पती शास्त्रामध्ये कोणते कोणते उपटॉपिक आहेत किंवा सब टॉपिक आहेत, तर त्यांचा आढावा आपण किंवा त्यांची माहिती आपण पुढे घेणार आहे। तर आरोग्यशास्त्रामध्ये बघा, तर आरोग्यशास्त्रामध्ये रोग व रोगाचे प्रकार कोणते कोणते आहेत, त्यानंतर जीवाणूजन्य रोग कोणते, विषाणूजन्य रोग कोणते, त्यांची लक्षणे काय आहेत, त्यांचा प्रसार कशामुळे होतो, त्यांची कारणं काय आहेत आणि त्यांच्यावर काय उपाय केले जातील यांचा अभ्यास आणि यांच्यावर प्रश्न येतात। त्यानंतर राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम असेल किंवा क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम असेल किंवा अन्न सुरक्षा कायदा असेल, त्याचे मानके असतील, त्याचे प्राधिकरण काय आहे, त्यानंतर जागतिक आरोग्य संघटन किंवा परिषद याच्यावर प्रश्न असतो। आरोग्यशास्त्रानंतर मानवी शरीररचनाशास्त्रामध्ये अस्थिसंस्था असतील, पचन संस्था असेल, पेशी असेल, ग्रंथी असतील, ऑक्सी श्वसन असेल किंवा विनाऑक्सी श्वसन असेल, जीवनसत्वे असतील आणि त्यांची रासायनिक नावे असतील, त्यांचे स्त्रोत काय आहे, त्यांच्या अभावामुळे कोणता रोग होतो किंवा त्याच्यावर काय उपाय करायला पाहिजे, अशा पद्धतीने टॉपिक येतात। त्यानंतर DNA असेल, RNA असेल, या घटकांचा अभ्यास मानवी शरीरशास्त्रामध्ये अभ्यास होतो। त्यानंतर वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र बघा, वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्रामध्ये त्यांचे उत्क्रांती संबंधित जे सिद्धांत आहेत, डार्विनचा सिद्धांत असेल किंवा निसर्ग निवडीचा सिद्धांत असेल, यांच्यावर आधारित प्रश्न असतो। त्यानंतर उपयोजित जीवशास्त्राचा अभ्यास किंवा शाखा, त्यांचे नावे काय आहेत यावर प्रश्न विचारला जातो। त्यानंतर वनस्पती वर्गीकरणाच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत आणि त्या पद्धती कोणी कोणी दिलेल्या आहेत किंवा शास्त्रज्ञांची नावे यांच्यावर प्रश्न असतो। त्यानंतर अनुवंशिकतेचा सिद्धांत असेल, ग्रेगर मेंडलचा सिद्धांत असेल, परत नायट्रोजन स्थिरीकरण असेल किंवा त्याचा उपयोग असेल, पीक व रोगांची नावे किंवा त्यांची कारके यांच्यावर असेल, वनस्पती व त्यांचे उपयोग असतील, प्राण्यांचे वर्गीकरण असेल, इत्यादी टॉपिक या घटकांमध्ये येतात। भौतिकशास्त्र बघा, भौतिकशास्त्रामध्ये आपल्याला रमन इफेक्ट अभ्यासायचा आहे। त्यानंतर आयनिक बंध असेल किंवा सहसंयुज बंध असतील, अल्फा, बीटा, गॅमा यांचे शोधकर्ते व त्यांनी लावलेले शोध यांच्यावर प्रश्न असतो। त्यानंतर ध्वनी असेल म्हणजे साऊंड, लाईट म्हणजे प्रकाश, ऊर्जा असेल, विद्युत असेल, इत्यादी घटकांवर प्रश्न विचारला जातो। यामध्ये आता समीकरणे विचारण्याचा ट्रेंड चालू झालेला आहे, तर ती समीकरणे आपण कशी सोडवता येईल याचा अभ्यास आपण करायचा आहे। भौतिकशास्त्र झाल्यानंतर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र इम्पॉर्टंट असे उपघटक आहेत। तर त्यामध्ये अणुअंक असेल किंवा अणुवस्तुमानांक असेल किंवा ऋणवस्तुमान असेल, समस्थानिके असतील, डोगरांचे त्रिके असतील, न्यूलँडचे अष्टके असतील, मेंडेलिव्हची आवर्त सारणी काय आहे, आधुनिक आवर्त सारणी काय सांगते, मूलद्रव्ये त्यांचे शोध, कोणत्या मूलद्रव्याचा शोध कुठल्या शोधकर्त्यांनी किंवा शास्त्रज्ञांनी लावला याच्यावर प्रश्न असतो जोड्या लावामध्ये। त्यानंतर संयुगे असतील, मिश्रणे असतील किंवा द्रावणे असतील, परत रासायनिक अभिक्रिया आणि त्यांमधील बदल असेल किंवा सोडियम बायकार्बोनेट असेल किंवा सोडियम कार्बोनेट असेल, काही नैसर्गिक रंग आणि त्यांची नावे दिलेली असेल त्यावर आधारित प्रश्न विचारला जातो। त्यामुळे विज्ञान हा विषय नॉन टेक्निकल म्हणजेच नॉन सायन्सच्या विद्यार्थ्यांना खूप अवघड जाण्यासारखा आहे, म्हणजे जातोच अवघड। त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा। तर त्यामध्ये स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत 6वी ते 10वी पर्यंतची, त्यांचा अभ्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा आहे। त्यामध्ये डायग्राम दिलेले आहेत, परत प्रयोग दिलेले आहेत छोटे छोटे, त्या प्रयोगाच्या माध्यमातून आपण संकल्पना समजून घेण्यात जास्त मदत होते। त्यामुळं 6वी ते 10वीची पुस्तकं चांगल्या अभ्यासा, त्यानुसार अभ्यास करा। आणि एक मार्केटमध्ये जे पुस्तक चांगलं आहे
तुम्हाला जे योग्य वाटतं ते पुस्तक घ्या आणि तसा तुम्ही अभ्यास करा. मागचा क्वेश्चन पेपर पाहून आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवता येते. अशा पद्धतीने येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.